ऋण व्यक्त करतो, तुमचे मनापासून ऋण आहेत, कारण तुम्ही पक्षासाठी धावून येणारे कार्यकर्ते आहेत। आज आमच्या भगिनींना तर महिलांना घरी उपवास आहे आणि घरी गणपती गौरीचं आगमन आहे। आमचे पुरुष कार्यकर्ते सगळे रोजी रोटी व्यवसाय टाकून 350-400 कार्यकर्ते होते, बाकी मंडळाचे कार्यकर्ते गणपतीसाठी गेले। मला आणि आमच्या जिल्हाध्यक्षाला तुमचा अभिमान आहे आणि प्राऊड फील की असे चांगले कार्यकर्ते आपले ह्या वसई तालुक्यामध्ये, दुर्लक्षित तालुक्यामध्ये चांगले कार्यकर्ते आपल्याला भेटले, त्याचा मला फार अभिमान आहे। ज्या पद्धतीने प्रतीकला जो हल्ला झाला त्याचा निषेध आपण सगळ्यांनी केला आहे, पण ह्या पुढे असा हल्ला आपण खपवून घेणार नाही, अजिबात खपवून घेणार नाही। तुम्ही कायदेशीर कारवाई करा, कायद्याचं राज्य आहे, पोलीस प्रशासन इथे आहे, प्रतीकनी किंवा कोणी आमच्या कार्यकर्त्यांनी काय चुकीची वागणूक केली तर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा, आमचं काय म्हणणं नाही, पोलीस शिक्षा देतील, आपण कोर्टात लढू, हे करू, पण अशा प्रकारे जर करत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही। मी पोलीस प्रशासन इथे आहेत, नाणेसाहेब आहेत, DYSP पण आहेत, ACP पण आहेत आणि मनमाळी साहेब पण आहेत। मनमाळी साहेब, तुम्हाला उद्या तुम्ही सांगितलं, खासदार साहेबांना शब्द दिला आहे की आज लाईट बंद करून ते रिसॉर्ट सील करणार आहात। आम्ही तुमच्या विश्वासावरती खासदारांनी सांगितलं आणि म्हणून विश्वास ठेवतो, म्हणून तुम्ही साक्षीला तर आम्हाला आंदोलन यापुढे अधिक करायला लागलं पाहिजे नाही आणि जी अनंत चतुर्दशी वेळ दिली त्याच्यात तुम्ही आम्ही फॉलोअप घेणार, तुम्ही काय करता, काय प्रोसिजर केली ह्याचा आम्ही फॉलोअप घेणार, पण त्याच्या अगोदर हे काय ह्याचे पेपर आहेत आमच्याकडे आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे। मी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो, जिल्हाध्यक्षाला विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांचे सगळ्यांचे आभार मानले पाहिजे, सचिन इथे आलाय, सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत आणि ह्याही पुढे आपल्याला वसईत काम करायचं, आपल्याला संघर्ष तर करावाच लागेल। आपण संघर्ष करणारी माणसं आहोत। 80 साली 6,000 मतं पडली, आता ह्या वसईमध्ये आपल्याला 2,60,000च्या आसपास गेली। आपल्या आमदाराला तिन्ही आमदार आपले 100% भारतीय जनता पार्टीचे विजय होणार आहे, त्यात काय नाही। त्यामुळे मी कार्यकर्त्याने विनंती करेन की आपण संयम बाळगला पाहिजे, आपण कोणालाही संधी देता कामा नये की त्यांनी आपल्याशी भानगड करावी, अशी संधी देता कामा नये। जरूर टीका करा हे त्या पक्षाच्या ध्येय धोरणावरती, पक्षाने न केलेल्या विकास कामावरती, पक्षाने जर काय चुकीचं केलं असेल त्याच्या विरुद्ध जरूर टीका करा। संपूर्ण भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीशी, आपल्या एकत्र आहोत आपण वैयक्तिक सगळ्यांनीच आपण एक दंड ठेवूया की वैयक्तिक टीका आपण कोणावरती केली नाही आणि करणारी नाहीत। एक आपल्याकडे कोण करेल त्या दिवशी त्यासाठी आपल्याकडे कायदेशीर मार्ग आहेत। आपल्या जिल्हाध्यक्षाला तुम्ही सांगा काय कशा प्रकारे करायचं ते आपण बघू ना, कोणाला टीका करायची हिंमत होणार नाही। आपले सर्वोच्च नेते आणि जगाचे नेते मोदीजी आहेत, अमित भाईचे अध्यक्ष, अमित भाईचं लक्ष आहे, त्यामुळे आपण कोणालाही संधी भानगडीची करायची नाही। एक भानगड झाली की त्याचा आपले 4 दिवस ह्याच्यात गेले, आपण 4 दिवसामध्ये 4,000 मतदार नोंदणी केली असती, बरं की नाही। त्यामुळे आपण कोणाला संधी देणार नाही। आपण पक्षाच्या वाढीच्या विस्ताराचं काम आलं, अशोक आमचे यादव भाईंदरला कामात होते, सोडून तिथे आंदोलन आहे पक्षासाठी आले, असे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीची तुम्ही संपत्ती आहात, तुम्ही भारतीय जनता पार्टीची प्रॉपर्टी आहात, प्रॉपर्टी। असे कार्यकर्ते, देव दुर्लभ कार्यकर्ते तुम्ही मिळाले, तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षाला विनंती करतो की त्याने आपल्याला संबोधित करा। बोल के निकलता है, उसमें जाता कहीं पे लग जाता। लाइट बंद झाला।